वाचवणार आहात मला? थकलो बाबा, मी खूप थकलो. मला अजून पुढचा परफॉर्मन्स पण करायचा, खूप थकलो. बच्चे की जान लोगे क्या? बरं जाऊ दे, आता आपण मुद्द्यावर पोहोचूया. तर मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. सदा. तर हा जो सदा आहे ना, तो खेडेगावातला हुशार तरुण आहे. पण बिचारा घरच्या गरिबीला कंटाळून त्याने देवाला प्रसन्न करायचं ठरवलं. म्हणून तो सदा एकदा जंगलात गेला तपश्चर्येसाठी आणि हरवला. घनदाट जंगल पाहून सदा घाबरला. अचानक त्याने डोळ्यासमोर पाहिलं की सिंह डरकाळ्या फोरात आपल्याकडे येतोय. सदा आणखी घाबरला. सदा पुढे, सिंह मागे, असे दोघे पळू लागले. पण सदाने विचार केला, आपण असं किती वेळ पळत राहणार? काहीतरी शक्कल लढवली पाहिजे. म्हणून सदा फक्कल मांडून जमिनीवरती बसला. इकडे तिकडे पाहिलं, खाली त्याला हाड दिसले. म्हणून त्याने हाताने हाड उचलून खायचा अभिनय करू लागला. मागे येणाऱ्या सिंहालाही वाटलं, आज जेवणामध्ये जरा चेंज आहे. मराठी माणूस, चक्क आज महाराष्ट्रीयन थाळी मिळणार. म्हणून सिंह आणखी वेगाने धावू लागला. पण सदाला जमिनीवर बसलेला पाहून तो थबकला. पावलांनी पुढे सरकू लागला. सदाने याची चाहूल घेतली आणि हाड चगत चगत म्हणाला, वाह, क्या बात है, वाह. सिंहाचा पाय, हा सिंहाचं मुंडकं. एकूण जंगलातले सिंह खायला खूप मजा येणार. वाह. सिंह आणखी घाबरला. तो म्हणाला, हा मराठी माणूस जरा डेंजर दिसतोय. चक्क सिंहाला खातोय. बरं झालं मी पुढे नाही गेलो, नाही त्याने मलाच खाल्लं असतं. सदाला जाणून झाली की आपली युक्ती कामाला आली आहे. पण तो मात्र तिकडे तसाच बसून राहिला. हा सगळा तमाशा वरती एक माकड बघत होतो. ते म्हणाल, आपण सिंहाला घाबरवतो, मग आपण सिंहाला घाबरवूया. म्हणून माकड सिंहाच्या मागे लागलं. उड्या मारत मारत माकड सिंहाच्या पुढे गेला. वाटेवर जाऊन बसला आणि बाजूच्या बियांवर ताव मारत म्हणाला, क्या बात है, वाह. सिंहाचे दात किती चविष्ट असतात. वाह. सिंहाला कळलं, हा माणसाची नक्कल करतोय वाटतं. दिली तिला एक चापटी. माकडाला कळलं आता पण मरणार. या भीतीने माकडाने अक्षरशः शरणागतीच पत्कारली होती. मंडळी, सिंह म्हणाला, तू माझ्या पाठीवर बस, आता त्या माणसाला पण बघतो. मग ते दोघं माणसाकडे आले, म्हणजे सदाकडे आले. सदा जागेवरून उठणार तितक्यात त्याने माकडाला सिंहाच्या पाठीवर बसतोय आणि आपल्याकडे येतो ते पाहिलं. सदा घाबरला आणखी. काय करावं, काय करावं, काय करावं. सदाला आयडिया आली, जय भवानी, जय शिवाजी. जसं सिंह माकडाला घेऊन जवळ येत होता तसं सदा ओरडू लागला, माकड कुठे चाललं गेलं रे? कुठे चाललं गेलं ते माकड? केव्हापासून त्याला शोधतोय, कुठे चाललं गेले? आता मला म्हणाला सिंहाला पसंत तुझ्याकडे आहे, तो आतापर्यंत आलाच नाही. केवढा आळशी माकड आहे. पण माकड प्रामाणिक आहे. सिंहाला आणेन म्हणजे आणेन, किती उशीर होऊ द्या, आपण आणेन तो. सिंह घाबरला, टाकलं माकडाला बाजूला, जंगलामध्ये धूम टोकली. सदा निवांतपणे तपश्चर्येला बसला. 12 वर्ष तपश्चर्या झाल्यानंतर देव प्रसन्न झाले, ते पण नारद मुनी. नारायण नारायण. सदानंद म्हणाला, नारायण नाही, सदानंद.